सगळीकडे बाप्पांच्या आगमनाची तयारी चालू होती. तसंच आमच्याही घरात चालू होतं. हरतालिकेच्या दिवशीच आम्ही सगळं डेकोरेशन करून घेतलं. सकाळी उठल्यावर पटकन नैवेद्यासाठी जे काही बनवायचं होतं ते बनवलं. आता आमच्याकडे वरण-भात, मिक्स भाजी, खीर आणि मोदक बनवल्या जातात पहिल्या दिवशी. आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. माझ्या माहेरी तर डांगर बनवलं जातं. तुमच्याकडे काय बनवलं जातं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे सगळं डेकोरेशन आपण केलं. नेहमीप्रमाणे थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि छानही झालं ते. नंतर मग मिस्टर आणि आरोही बाप्पा आणण्यासाठी गेले. तोपर्यंत मी ज्या काही बेसिक तयारी होत्या त्या सगळ्या मी करून घेतल्या. गणपती बाप्पा आले, त्यांची नजर काढली, त्यांची आरती केली आणि हे आहे आपले गणपती बाप्पा. खरं तर प्रत्येक गणपती बाप्पा तेवढेच सुंदर दिसतात. तर मग गणपती बाप्पांची आरती केली. त्याच्यानंतर मग त्यांना संपूर्ण घर दाखवलं. जेव्हा आपण गणपती बाप्पा घेऊन येतो तेव्हा त्यांना आपलं घर दाखवायचं असतं. आता आमच्याकडे पद्धत आहे आणि बऱ्याच ठिकाणी असंच केलं जातं. तर मग आम्ही आरती केली आणि मी केली मग स्वामी करणार नाही असं होईल का? पण मग त्याच्याकडनं काही त्याला ती जमली नाही. मग नंतर मीच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला. कारण स्वामीला पप्पांच्या मांडीवरच बसायचं होतं. तो काही त्यांना करू देत नव्हता. मग मी त्यांना म्हटलं, की "ठीक आहे, मी करते." स्थापना त्यांनीच केली. पण जो काही अभिषेक करायचा होता, तर 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम, तर ते मी सगळं म्हटलं आणि नंतर मग गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवलं आणि मग ज्या पद्धतीने आपण विधिवत प्राणप्रतिष्ठा करत असतो, ते सगळं बाकीचं मग मिस्टरांनीच केलं. छान पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना झाली आणि मेन म्हणजे अगदी 11:45 वाजता आरती झाली. कारण 12 ते 1:30 राहुकाळ होता. आता 1-2 कमेंट्स आल्या, की "ताई आम्ही राहुकाळमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली, चालतं का?" तर काही हरकत नाही बघा. आता खरं तर हरकत नाही म्हणजे राहू काळात शुभ कार्य करू नये. पण तुमच्याकडनं झालं तरी आता आपण ते बदलू शकत नाही असो. तर मला एका ताईंनी म्हणजे मी त्यांच्याकडनं बनवून घेतलं. त्यांच्याकडे त्यांचं मी Instaचं पेज फॉलो करत होते. तर त्यांच्या त्या पेजवर ना मला अशा रांगोळ्या दिसल्या तर मी ऑर्डर केल्या. आता ओम गण गणपते नमः आणि महाराजांचं मी त्यांना विचारलं, की तुम्हाला बनवता येईल का? तर त्यांनी ते खूप सुंदर मला बनवून पाठवलं आणि हे आहे समया. तर ह्यासुद्धा इतक्या सुंदर होत्या. जर मी ते डेकोरेशनसाठी ठेवलं तर खूप सुंदर अशा समया आणि महाराजांचं ते तर इतकं आवडलं मला. महाराजांची ज्या पद्धतीने त्यांनी रांगोळी काढली आहे, तर ते पण खूप सुंदर होतं. बघा इथे त्यांचा नंबर फ्लॅश होतो आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं परचेस करू शकता. आणि काय होतं ना, जेव्हा तुमच्याकडे बाळ असतं तेव्हा रांगोळी काढणं हा खूप मोठा प्रश्न पडतो. सध्या माझ्याकडेही तसंच आहे. तर बघा इथे मी ओम गण गणपते नमः असं रांगोळी ठेवली आणि खाली समया ठेवल्या. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.